मग मी जारणची स्क्रिप्ट तिला एकदा वाचून दाखवली आणि मी तिला म्हटलं, "तुला स्क्रिप्ट वाचून दाखवायची." ती म्हटली, "अरे वाह! लगेच वाचूया." मग आम्ही वाचली. तिला तो रोल आवडला. खूपच आवडला तिला आणि ती त्या रोलसाठी तिने तत्परतेने तयार झाली. ती गंगुटी नावाची फिमेल कॅरेक्टर आहे. त्या फिमेल कॅरेक्टरला समजा युनक केला, मी साडी नेसली तर मी कशा प्रकारे मी ते करीन ते ऐकत असताना मला सुचत होतं. त्या पात्रांबद्दल म्हणजे ज्या पद्धतीने अनिताचं गंगुटी हे पात्र जे दिसतंय, तिचा तो जो भयावह चेहरा आहे किंवा ज्या पद्धतीने ती जादूटोणा करते, त्या जादूटोणा करणाऱ्या स्त्रीच्या मागेही काहीतरी आहे. जोपर्यंत माझाच विश्वास बसणार नाही तोपर्यंत कॅमेराचा माझ्यावर कसा विश्वास बसेल, प्रेक्षकांचा माझ्यावर कसा कामावर कसा विश्वास बसेल. की मी तिला म्हटलं होतं की तू राधा बनून सेटवर नको येत जाऊ, राधाला सोबत घेऊन येत जा. आपण जेव्हा कॅमेऱ्यासमोर उभं राहू तेव्हा तू राधा बन. आणि मी खूप वेळ आरशामध्ये स्वतःकडे एकटक पाहत राहिलं ना की मला स्वतःचीच भीती वाटायला लागली. मला वाटतं म्हणजे असे सहकलाकार, असे कलाकार जर का सोबत असतील तर म्हणजे दिग्दर्शकासाठी सिनेमा बनवणं हे एखाद्या केकवॉक इतकं सोपं आहे. एका पावसाळी दुपारी ज्यावेळेला दोन कविमनाची माणसं जी लेखकही आहेत ती आपल्याला चहासाठी भेटतात आणि त्यानंतर गप्पांचा मौसम अधिक बहारदार होतो असं मला वाटतं. आणि त्यात सिनेमाचं निमित्त असेल जारणचं. म्हणजे माझ्यासोबत लेखक ऋषिकेश गुप्ते आणि कविवर्य लेखक आणि जाणीव संपन्न अभिनेता किशोर कदम आहे. तुम्हा दोघांचंही लॅटसअपमध्ये खूप खूप स्वागत. आणि जारणच्या निमित्ताने आपण गप्पा मारतोय, पण तुमचं दंशकाल असेल, अंधारवाऱ्या असेल, चौरंग असेल, हाकामारी असेल, फोल्डिंगचा पुरुष असेल किंवा परफेक्टची बाई असेल, ते बघतानाही वाचताना त्या सगळ्यात पात्र उभी राहतात. ही पात्र तुमच्याशी येऊन कानात कुजबुजतात का? आणि त्या सगळ्या गोष्टींनंतर आत्ता जारण येतोय. दिग्दर्शक म्हणून असणारा लार्जर दॅन लाईफ प्रवास, लेखक ते कॅमेरा, असा सगळा प्रवास तुम्ही सांगावा असं मला वाटतंय. ऋषिकेश, खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. तुम्ही इतक्या सविस्तरपणे माझ्या सर्व पुस्तकांची नावं घेतलीत आणि त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे धन्यवाद. इथे आम्हाला आमंत्रित केले त्याबद्दलही धन्यवाद. नाही, मुळात काय आहे की लेखक म्हणून प्रवास काय आहे की आपण लिहितो कारण आपण खूप वाचलेलं असतं. लेखन वाचन ही आपल्या शिक्षणाचंही माध्यम आहे. त्यामुळे ती एक बेसिक, आपण त्याला एक बेसिक कसब किंवा बेसिक आर्ट म्हणू त्याला. त्यामुळे खूप काही वाचत गेलो आणि आतमध्ये लिखाणाचं कसब कदाचित होतं, त्यामुळे खूप काही लिहित गेलो. त्याचप्रमाणे खूप सिनेमे पाहिलेले आहेत. खूप लहानपणापासून जवळपास आठवड्याला 1, आठवड्याला 2 असे सिनेमे पाहिलेले आहेत. म्हणजे माझा 70च्या दशकाच्या शेवटाला जन्म झाला आणि तेव्हापासून 80चं पूर्ण दशक, 90चं पूर्ण दशक, 2000चं दशक सिनेमे पाहतच जवळपास मी वाढलेलो आहे. त्यामुळे मी सिनेमे पाहत गेलो आणि सिनेमे पाहत गेलो म्हणून सिनेमा स्वतःचा करावासा वाटला. आता वाचलं, लिहिणं ही कला जी आहे ती तुमची, तो एक वन मॅन शो आहे. तुम्ही एकटे लिहिता, मग प्रकाशक ते छापतात. सिनेमाचं असं नाही. सिनेमासाठी जरी तुम्हाला सिनेमा करावासा वाटला तरी तुमच्या खांद्याला खांदा द्यायला अनेक लोक लागतात. तो एक टीम एफर्ट आहे. सुदैवाने जारण करताना अशी टीम लाभली ज्यांनी खांद्याला खांदा दिला, ज्यांनी एकत्रपणे तो रथ ओढला. खड्डे आले तरी मागे पुढे पाहिलं नाही. म्हणजे माझ्यासोबत हे सगळे लोक होते आणि त्यांच्यामुळे हा सिनेमा तयार झालेला आहे. सो माझं तुमच्या प्रश्नाला सोपं उत्तर हे आहे, सिनेमे खूप पाहिले त्यामुळे सिनेमा बनवावासा वाटतच होता. सिनेमा बनवला. ही सगळी माणसं सोबत होतीच. त्यात HODs असतील, टेक्निशियन्स असतील, अभिनेत्री, कलावंत, निर्माते, सगळे. आणि इव्हन आता
प्रमोशन करणारी आमची टीम असेल, एक सिनेमा तयार होताना तो एक सांघिक एफर्ट आहे आणि त्या पद्धतीने तो सिनेमा आत्ता तयार झालेला आहे. एक मित्राची फिल्म करणं, त्यात तो लेखकही असणं, तो दिग्दर्शकही असणं आणि चांगल्या अर्थाने तुझ्यातला असणारा स्वार्थी नट त्यामध्ये डोकावणं, असं काय काय या प्रवासामध्ये घडलेलं तू सांगावंस असं मला वाटतं किशोर. जारण हा सिनेमा माझ्यासाठी ऋषिकेश गुप्ते हॅज अराइव्ड ॲज अ डायरेक्टर असा आहे. जारण हा सिनेमा माझ्यासाठी अमोल भगत नावाचा जो माझा प्रोड्युसर मित्र आहे त्याच्या जगण्यातला जो प्रामाणिकपणा आहे, जेन्युइननेस आहे आणि त्याचं जे पॅशन आहे काम करण्यातलं आणि माणूस म्हणून जगण्यातलं, त्याच्यासाठी यशस्वी व्हावा म्हणून असं हे प्रोजेक्ट आहे. जारण हा सिनेमा माझ्यासाठी मराठी सिनेमाला एक भयाचं वेगळं परिमाण देणारा चित्रपट आहे असं मला वाटतं. याहीपेक्षा जारण हा सिनेमा माझ्यासाठी ऋषिकेश गुप्ते आणि अमोल भगत या माझ्या 2 जवळच्या मित्रांना उभं राहण्याचं एक फार मोठं प्रोजेक्ट आहे आणि ते यशस्वीपणे ट्रेलरमध्ये रिफ्लेक्ट होत आहे आणि ते यशस्वी होईल अशी गोष्ट माझ्यासाठी आहे. निश्चित या सगळ्यामध्ये बघत असताना ज्या वेळेला वाटतं की आत्तापर्यंतचा भयपट मराठीमधला हा कम्प्लिटली एका बाजूला राहतोय आणि जारणपासून एक नव्या पर्वाची सुरुवात होईल असं म्हटलं जात आहे. ह्या सगळ्याबद्दल तुम्ही कसं पाहताय आणि त्याचे असणारे व्हिज्युअल रेफरन्सेस किंवा आपण ज्या वेळेला भयपट म्हणतो त्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर उभं राहणारं हिंदीतलं किंवा मराठीतलं जे आत्तापर्यंतचं काम होतं ते एका कम्प्लिटली ड्रास्टिकली त्यामधले 2 भाग आपल्याला करता येऊ शकतात किंवा हॉलिवूड सिनेमाशी आत्ता होणारी त्याची तुलना ह्या सगळ्याकडे ॲज अ डिरेक्टर म्हणून तुम्ही कशा आहात? मी खरं तर तो कसा झाला आहे सिनेमा हे मी पाहतच नाही आहे, पण तुम्हाला तसं वाटत असेल तर मी तुम्हाला धन्यवाद म्हणेन. मला असं वाटतं की प्रत्येक सिनेमाच त्या पद्धतीने एक वेगळ्या पद्धतीने केलेला असतो आणि मराठीत चांगले सिनेमे बनलेले आहेत, मराठीत चांगले भयपट बनलेले आहेत, हिंदीत चांगले भयपट बनलेले आहेत. पण पुन्हा तेच आहे ना, आपण जेव्हा एखादी कलाकृती करतो तेव्हा आपण ती पोकळीतनं निर्माण नाही करत, आपण पाहत असतो काय केलेलं आहे, कसं केलेलं आहे आणि आपल्याला त्या तोडीचं नाही तर त्यापेक्षा वेगळं काहीतरी करायचं असतं. ते वेगळं होतंच असं नाही, पण प्रत्येक दिग्दर्शकाची इच्छा असते की काहीतरी एक वेगळ्या दर्जाचं, मग ते बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून असेल, मग ते सिनेमाचं छायाचित्रण असेल, एडिटिंग असेल, तांत्रिक बाजू असतील, कथानक असेल, कथानकाची मांडणी असेल, नरेटिव्ह असेल. प्रत्येक दिग्दर्शकाला असं वाटत असतं की आपण एक वेगळा प्रयत्न करावा. त्याच पद्धतीने मलाही वाटत होतं. सुदैवाने मी खूप सिनेमे पाहिलेले आहेत, बऱ्याच भाषेतले पाहिलेले आहेत. तर त्या सिनेमांचं आपल्याला एक अंगीभूत ज्ञान असतं आणि त्यातून हा प्रयत्न केलेला आहे. आणि मला असं वाटतं की बाकी पुढे जे काय आहे म्हणजे ट्रेलरमधनं जे दिसतंय त्यावरनं तुम्ही अंदाज बांधताय तर मला आनंदच आहे त्यातनं. पण सिनेमा जेव्हा पडद्यावर येईल तेव्हाही तुम्हाला तसंच वाटेल याची मला एक अंदुक्षी का होईना पण खात्री आहे. या सगळ्यामध्ये किशोर ज्या वेळेला ती गंगुट्टी नावाचं कॅरेक्टर वाचलं, तू आणि अनिता दोघंही होतात वाचनाला, त्यावेळेला वाचल्यानंतर त्याच्या मोहात आपण पडावं किंवा त्या कॅरेक्टरने आपल्याला भुरळ पडावी असं नेमकं काय वाटलं आणि एकूण त्याच्यानंतर ऋषिकेशकडे तू केलेली मागणी आणि त्या सगळ्या गोष्टींबद्दल तू बोलावंस असं मला वाटतं. स्क्रिप्ट जेव्हा वाचलं तेव्हा ओव्हरऑल म्हणजे त्याच्यातला फ्लो, तो विषय आणि ज्या पद्धतीने त्यांनी लिहिलं तर ते तर खूपच आवडलं. आणि ते ऐकल्यानंतर माझ्यातला स्वार्थी नट पॉझिटिव्ह अर्थाने जो नेहमी जागा असतो, अलर्ट असतो, ऑन टोज असतो, त्याप्रमाणे ती गंगुटी नावाची फिमेल कॅरेक्टर आहे. त्या फिमेल कॅरेक्टरला समजा युनक केला, मी साडी नेसली तर मी कशा प्रकारे मी ते करीन ते ऐकत असताना मला सुचत होतं. मला माहिती आहे की हा फिमेल कॅरेक्टर आहे, पण मी अशी मागणी करून बघीन आणि माझ्या मागणीला कदाचित माझी भुरळ पडेल, त्या मागणीची त्याला वेगळा आस्पेक्ट मिळेल असं मला वाटलं. पण तसं काही झालं नाही. त्याने ब्लंटली मला नाही सांगितलं. तो म्हणाला नाही, याच्यात बाईच पाहिजे आणि त्याचं बरोबर होतं असं सिनेमा पाहिल्यानंतर मला वाटतं. अनिताने आणि अमृताने या सिनेमामध्ये अप्रतिम कामं केलेली आहेत आणि त्या सिनेमाचा मी एक भाग आहे आणि
ज्या रोलसाठी ऋषिकेशने माझा विचार केला तो रोल पण खूप महत्त्वाचा आहे, पिव्हटल रोल आहे याच्यातला. आणि मला खूप मजा आली या सगळ्यांबरोबर काम करताना. गूढ, थोडंसं गर्द आणि त्याच्याही पलीकडे असणारी भयाची एक वेगळी किनार ही लेखनाला आहे. तुमच्यातल्या मी तुमच्या आत्तापर्यंतच्या लेखनात येणारी फिमेल पात्र जी आहेत, स्त्री व्यक्तिरेखा ज्या आहेत, त्या काहीतरी एक त्रयस्थपणे आपल्याला सतत वाकुल्या दाखवत राहतात, वेगळ्या अर्थानं डोकावत राहतात, त्या सगळ्या गोष्टींचा फेर धरून नाचायला लागतात. ही गंगुटी किंवा राधा नेमकी त्या पद्धतीने त्याचे 7 पडसाद कशा अर्थाने उमटलेत किंवा त्या सगळ्या कॅरेक्टर्सबद्दल तुम्ही थोडंसं उलगडून सांगावं. कारण जेवढं दिसतंय त्यात भयाला एक चेहरा आहे एवढं तुमच्या याच्यातून नक्की अधोरेखित होतं. खरं सांगायचं तर जेवढं दिसतंय त्याहून त्या सिनेमात आणि त्या व्यक्तिरेखांमध्ये खूप काही आहे. आणि ते खूप काही असणं हाच त्या सिनेमाचा गाभा आहे. त्या पात्रांबद्दल म्हणजे ज्या पद्धतीने अनिताचं गंगुटी हे पात्र जे दिसतंय, तिचा तो जो भयावह चेहरा आहे किंवा ज्या पद्धतीने ती जादूटोणा करते, त्या जादूटोणा करणाऱ्या स्त्रीच्या मागेही काहीतरी आहे जे आपल्याला एक व्हिक्टीम म्हणून जे एक पात्र अमृताचं दिसतंय, त्या अमृताच्या व्हिक्टीम पात्राच्या मागेही काहीतरी आहे. तर मला वाटतं ही जी दोन्ही स्त्री पात्र या सिनेमात आहेत आणि याच्या पलीकडेही जाऊन अमृताच्या आईच एक स्त्री पात्र आहे. एका पूर्ण कुटुंबाची ही गोष्ट आहे की ही कुटुंबाची गोष्ट एक करणी नावाची घटना त्यांच्या आयुष्यात झाल्यामुळे त्या कुटुंबाची कशा पद्धतीने एक ससेहोलपट होते, जिच्यावर ती करणी केली गेलेली आहे त्या मध्यवर्ती पात्राची कशी ससेहोलपट होतोय, अशा पद्धतीचा हा एक कौटुंबिक भयपट आहे. मी याला एक कौटुंबिक भयपट म्हणतो. आणि तुम्ही स्त्री पात्राबद्दल म्हणाल तर आपल्या आयुष्यात आपल्याला खूप स्त्रिया भेटलेल्या असतात वेगवेगळ्या नात्यांमध्ये. आपल्याशी आपला संसार चालवणारी आपली पत्नी एक स्त्री असते, आपल्याला जन्म देणारी आपली आई ही एक स्त्री असते. त्यामुळे मला वाटतं स्त्री पात्र पुरुष पात्र असं वेगळं काही नसतंच. म्हणजे ही आपली हे फक्त ह्या महत्त्वाची आपल्या आयुष्यातली म्हणजे ही महत्त्वाची नातीच आहेत. आणि स्त्री आणि पुरुष ही 2च तर लिंग आहेत. त्यामुळे स्त्री पात्र आपल्या आयुष्यात तेवढ्याच 50% प्रमाणात असतातच आणि पुरुष पात्रही माझ्या कथानकांमध्ये चांगल्या पद्धतीने येतात. नाही, पण स्त्री पात्रांना जरा जास्त वजन असतं असं मला वाटतं. तुझ्या कादंबऱ्या वाचल्या, दंशकालमधली ती आत्या ना, चुलती किंवा हाकामारी मधल्या मुलगी आई, कदाचित मी ज्या स्त्रिया माझ्या आयुष्यात आल्या वेगवेगळ्या नात्यांमधनं त्या खूपच स्ट्रॉंग होत्या आणि त्यांचा माझ्या आयुष्यावर त्या व्यक्तिमत्वांचा खूप पगडा होता. त्यामुळे कदाचित ती पात्र तशा पद्धतीने येत असतील आणि त्यांच्या सावल्या अधिक गडद होत जाताना तुम्हाला दिसतात, हे देखील फार रंगतदार आहे. निश्चित ह्या सगळ्यामध्ये ज्यावेळेला भय, श्रद्धा, अंधश्रद्धा, ब्लॅक मॅजिक याच्या उंबरठ्यावर पाहून त्रयस्थपणे पाहणारा जर व्यक्तिरेखा येत असेल, त्याला एक सायंटिफिक अँगल किंवा असणारं, तर तो एक्सरेटिक विजन हा तुझ्या कॅरेक्टरमधून येतोय. तर तशा अर्थानं बघत असताना त्यामधलं असणं आणि तरीही काठावर उभं राहणं, या सगळ्याकडे तू कशा अर्थानं किशोर पाहतोस? याच्यामध्ये मी एक्झॅक्टली कुठली भूमिका केली आहे ते मी आता सांगत नाही, परंतु आत्तापर्यंत तुम्ही ज्या वेशामध्ये स्वरूपामध्ये माझ्या वेगवेगळ्या भूमिका पाहिल्या असेल त्याच्यापेक्षा ही खूप वेगळी भूमिका आहे. मी नट म्हणून जेव्हा एखादी अशी भूमिका माझ्याकडे येते, समजा आता मी ते अंधार माया नावाचं एक वेब सिरीज केली आहे, तर मला माझा व्यक्ती म्हणून किशोर कदम म्हणून जरी त्याच्यावर विश्वास नसला तरी माझा या जारण मारण याच्यावर विश्वास नाही आहे, ब्लॅक मॅजिक वगैरेवर विश्वास नाही आहे. परंतु जर मला असे रोल मिळाले तर आय हॅव टू बिलीव्ह इट. जोपर्यंत माझाच विश्वास बसणार नाही तोपर्यंत कॅमेराचा माझ्यावर कसा विश्वास बसेल, प्रेक्षकांचा माझ्यावर कसा कामावर कसा विश्वास बसेल. तर ते विश्वास बसण्याचं जे तंत्र आहे तो अभिनयाचा रियाज गेली 25-30 वर्ष मी करतो आहे आणि त्याच्यातून एक प्रोसेस घडलेली आहे. आणि जेव्हा अशी भूमिका येते तेव्हा तो रियाज, थोडासा अभ्यास, पाहिलेले सिनेमे, वाचलेली पुस्तकं, भेटलेली माणसं, घडलेल्या घटना या सगळ्या मदतीला येतात असं मला वाटतं. ह्या सगळ्या ओव्हरऑल प्रोसेसमध्ये
अमृता, अनिता, किशोर यांच्याबद्दलचं अभिनय, त्यांचा ओव्हरऑल असणारा तुमच्या जडणघडणीतला किंवा मैत्र पर्वातला ह्याबद्दलचं तुम्ही बोलावं असं मला वाटतं. किशोरदादा तर माझे गेली 15 वर्ष वगैरे 10-12 वर्ष मित्र आहेत आणि आमची मैत्री खूपच सहजपणे झाली. म्हणजे सिनेमाच्या निमित्तानेच झाली, पण खूप सहज झाली. मला वाटतं त्यांची अभिनयाची शैली जी आहे की ते येतात, त्यांना त्या स्वतःची भूमिका त्यांनी समजावून घेतलेली असते आणि ती लीलया पार पाडतात. अमृताची माझी जी मैत्री आहे ती या सिनेमाची कथा मी तिला ऐकवण्याच्या एक 6-8 महिने आधी आमचा परिचय आणि मग हळूहळू आमची मैत्री झाली. राजहंसामध्येच तुम्ही भेटलेला? हो, आम्ही राजहंस प्रकाशनात भेटलो होतो. राजहंस प्रकाशनाच्या माझगावकरांनी मला खास बोलवून घेतलं. अमृता आली होती तेव्हा आमची ओळख झाली. मग त्यांनी माझी पुस्तकं वाचली. मग आमच्यात एक संवाद सुरू झाला. आमचा चांगला परिचय झाला, ज्याला मैत्री म्हणता येईल तिथपर्यंत आम्ही गेलो. मग मी जारणची स्क्रिप्ट तिला एकदा वाचून दाखवली आणि मी तिला म्हटलं, तुला स्क्रिप्ट वाचून दाखवायची? ती म्हटली, अरे वा, लगेच वाचूया. मग आम्ही वाचली. तिला तो रोल आवडला, खूपच आवडला तिला आणि ती त्या रोलसाठी तिने तत्परतेने तयार झाली. त्या रोलसाठी म्हणून तिची पद्धत जी आहे ती खूपच मग जास्त आपण आता एक आपण अभ्यास करूया. आपण त्याचा अजून मग सायकॉलॉजिस्टना भेटणं, सायकियाट्रिस्टना भेटणं, त्या कथेचा अजून विचार करणं, आपण खरंच ती राधा आहोत असं मानून काही काळ जगून बघणं, अशा वेगवेगळ्या. मगाशी तिने बोलताना एक गोष्ट सांगितली की राधाला सोबत घेऊन ये. हे जे आहे नाही, काय व्हायचं की सुरुवातीला जेव्हा आम्ही शूट करायचो तेव्हा ती त्या कॅरेक्टरमध्येच एंटर करायची सेटवर आणि त्या कॅरेक्टरमध्ये तिने एंटर केलं की मग तिच्याशी डायलॉग साधणं हे माझ्यासकट सर्वच डिपार्टमेंटना कठीण व्हायचं. आणि हे खरं तर चांगलं आहे ना, म्हणजे एखाद्या दिग्दर्शकासाठी त्याची अभिनेत्री त्या रोलमध्येच शिरून येते सेटवर, म्हणजे हे त्या अभिनेत्रीलाही दाद देण्यासारखं आहे. पण एक क्षणी मला वाटलं की असं नको व्हायला. तिने जेव्हा कॅमेऱ्यासमोर ती उभी राहील तेव्हाच तिने तो रोल अंगीकारायला हवं. त्यावेळी मग आमच्यात एक संवाद झाला. त्या संवादातलं तिने ते नेमकं वाक्य सांगितलं की मी तिला म्हटलं होतं की तू राधा बनून सेटवर नको येत जाऊ, राधाला सोबत घेऊन येत जा. आपण जेव्हा कॅमेऱ्यासमोर उभं राहू तेव्हा तू राधा बन. इतकं ते सोपं होतं. अनिताविषयी बोलायचं झालं तर अनिता ही एक हिडन जेम आहे. आपल्या संपूर्ण या सिनेविश्वातली ती एक हिडन जेम आहे. म्हणजे तो जेव्हा जेम जो आहे, मोती आहे किंवा जो काय माणिक आहे, हिरा आहे, तो जेव्हा लकाकेल ना, म्हणजे लकाकतो, तेव्हा आपले डोळे दिपून जातात. आणि तिने जास्त लकाकायला हवं. तिची जी या रोलसाठी तिने ज्या पद्धतीचे एफर्ट्स घेतलेले आहेत ना, ते मी बघितलेले आहेत. आणि ते केवळ ना असे शब्दात किंवा नेमक्या ह्याच्यात सांगता नाही येणार. ते तुम्हाला मी तिने काय केलं आहे किंवा तिने बाकी सगळं केलं, मी एकच अनुभव सांगतो. तिचं नाटक चालू होतं त्या दरम्यान आणि मी तिला म्हटलेलं मला एकच शॉट हवा आहे गं, आणि तो नेमका आमचा ज्या दिवशी सेटअप लागणार होता त्या दिवशीच तो घ्यायचा होता, कारण तो एका विशिष्ट ठिकाणी घ्यायचा होता. ती म्हटली नाही मम्मी येईन, हरकत नाही. तिने त्या दिवशी 2 प्रयोग केले. ती तिकडे भोरला आली आणि आम्ही तो शॉटच घेऊ शकलो नाही. मग मला तो शॉट घ्यायचाच होता. म्हटलं अगं आता तो सेटअपच लागला नाही, काय करणार. ती गेली. ती दुसऱ्या दिवशी परत आली. आम्ही तो शॉट घेतला आणि आज तो शॉट सिनेमात नाही आहे. ती त्याबद्दल काहीही बोलत नाही. मला वाटतं म्हणजे असे सहकलाकार, असे कलाकार जर का सोबत असतील तर म्हणजे दिग्दर्शकासाठी सिनेमा बनवणं हे एखाद्या केकवॉक इतकं सोपं आहे. म्हणजे मी अत्यंत हे जबाबदारीने आणि भानावर म्हणजे सगळं हे भानावर ठेवून बोलतोय. निश्चित. ह्या सगळ्याकडे पाहत असताना ॲज अ कवी म्हणून, अभिनेता म्हणून तुझ्यातला असणारा एक सुप्त दिग्दर्शक आहे. ह्या सगळ्याकडे भयाकडे किंवा ओव्हरऑल ह्या सगळ्याचं, या भावनेचं डिसेक्शन तू तुझ्या परीने कसं करतोस किशोर? भय ही गोष्ट, ही भावना बेसिक प्रत्येकामध्ये आहे आणि ती भय वयानुसार त्याचं स्वरूप बदलत जातं, त्याचं इंटरप्रिटेशन बदलत जातं. आता
मला सुद्धा भीती वाटते. आता आपल्याला वाटणारी भीती वेगळी आहे की आपण वेळेत पोचू की नाही, किंवा आता पुढे काम मिळेल की नाही, किंवा आता आई आजारी आहे आणि अचानक मी काहीतरी काम करतो आणि अशी काहीतरी येईल का. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भीत्या आपण यांच्यामध्ये सतत दैनंदिन आयुष्य गुरफटवून टाकलेलं असतं. भीतीचं स्वरूप बदललेलं आहे. पण कधी कधी आपण एकटे असतो घरामध्ये आणि आपण आरशामध्ये स्वतःकडे पाहतो. तू पाहिलंय की मी पाहतो, आणि मी खूप वेळ आरशामध्ये स्वतःकडे एकटक पाहत राहिलं ना की मला स्वतःचीच भीती वाटायला लागते. ती भीती कुठल्या प्रकारची असते? ती मानसिक असते, सायकोलॉजिकल असते, एकटेपणाची असते, की माझ्यातल्या आतल्या अंधाराची असते, की सुटण्याची असते, मला माहीत नाही. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भीत्यांमध्ये आपण सतत जगत असतो, जरी आपण आत्मविश्वासाने बाहेर फिरत असलो, बोलत असलो तरी, असं मला वाटतं. या सगळ्याकडे पाहताना तुम्ही तुमच्या कादंबऱ्यांमधून असणारा गूढपणा, त्या भीतीबद्दल तुम्ही बोलावं, कारण ते तुमचं आय थिंक फायनल टेक असेल यावरच असं मला वाटतं. मला वाटतं की आपण आयुष्यभर कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने भ्यायलेलेच असतो. पण जेव्हा आपण भीती या भावनेबद्दल बोलतो, म्हणजे भीती जेव्हा आपण कलाकृतीत आणतो, म्हणजे भीती साहित्य म्हणून आणतो, तेव्हा आपण त्याला हॉरर म्हणतो. आपण भीती सिनेमात आणतो तेव्हा त्याला आपण हॉरर म्हणतो. हॉरर हा मुळात शब्दच इतका आपणच डिग्रेड केलेला आहे. हॉरर म्हणजे काहीतरी बी ग्रेड, सी ग्रेड असं नाही आहे. हा शब्द बाजूला ठेवून भय या भावनेकडे बघा. तुम्हाला कळेल की एकदा स्वतःचं तुम्ही नीट परीक्षण केलं तर रात्री 12 वाजता, की सकाळी मी घरातून 8 वाजता बाहेर पडल्यापासून आत्तापर्यंत मी किती वेळा भ्यायलेलो आहे हे तुम्ही मोजलत तर तुम्ही लक्षात ठेवा, जो आकडा येईल ना तो तुम्हाला चकित करणारा असेल. आणि भय हे वेगवेगळ्या पातळींवरचं असतं. एखादी अँझायटी येणं मनात, हे पण भयाचंच एक रूप आहे. त्याची फुटपट्टी कमी असेल, बरोबर, किंवा वेळेत घरी पोचतोय की नाही, आईला काय झालंय का, बायकोचा फोन आला 4 वेळा, काय झालं घरी, ही सगळी बायकोचा फोन आल्यावर भीती वेगळीच वाटते. प्रत्येकाला वाटते अरे आता काय. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या ज्या भयाच्या भावना आहेत त्या अशा वेगवेगळ्या आहेत. मला वाटतं भय हे आपल्यात, म्हणजे जेव्हा उत्क्रांतीच्या प्रवासात माणूस किंवा जो पहिला सजीव निर्माण झाला त्याला त्याच्यात भय हीच भावना होती ना. आणि ती आपली बेसिक इन्स्टिंक्ट आहे. आपण बेसिक इन्स्टिंक्ट म्हणजे इतर भावनांना म्हणतो, पण भय ही आपली सगळ्यात बेसिक आणि स्ट्रॉंग इन्स्टिंक्ट आहे. तर मला त्या भयाचं उत्खनन करायला आवडतं, आणि ते मी आधी माझ्या कथानकांमधनं, पुस्तकांतून केलं आहे, आता मी सिनेमातून करतोय. निश्चित इतकं आपलेपणाने तुम्ही, आणि तेवढंच हृदय. अदरवाईज फिल्म बसल्यावर होणारा संवाद हा फार प्रमोशनल असतो, पण त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही इतक्या आपलेपणाने बोललात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि लेट्सअपशी इतका आपलेपणाने संवाद साधला त्याबद्दल ऋणी आहे. थँक्यू. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.